की NTA द्वारे जे नीटची परीक्षा घेण्यात आली 3 मे 2026 रोजी आणि तो पेपर फुटला, या देशातल्या 22 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याचा उद्देश देशभर विद्यार्थ्यांच्या वतीनं करण्यात आला, पालकांच्या वतीनं करण्यात आला आणि गेली काही महिने झालं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा उद्रेक सुरू आहे आणि 18 दिवसापेक्षा अधिक दिवस झाले आपल्या देशाचे परिचित असलेले वैज्ञानिक सोनम हे सर बसलेले आहेत। 18 दिवस झाले तरीही या जिव्हाळ्याच्या गेंड्याच्या कातड्या असणारे हे सरकार आहे, त्याला अजूनही जाग येत नाही। त्या सोनम सरांकडे कुणाचं लक्ष नाही, विद्यार्थ्यांचा उद्रेक आहे, उद्याचं भविष्य त्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, परंतु हा सरकार या विद्यार्थ्यांच्या ज्या आंदोलनाला फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय, सोनम वांगचुकला मारण्याचा कटकारस्थान आहे काय हे आमच्या मनामध्ये आहे। आज या ठिकाणी आमची एक प्राथमिक स्वरूपाची सर्व पक्षीय राजकीय पक्ष असतील, वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील, वेगवेगळे संविधानाला मानणारा वर्ग असेल, नांदेडच्या रेस्ट हाऊसला एक बैठक संपन्न झाली आहे। येत्या 20 तारखेला जे देशाने हाक दिलेली आहे जंतर मंतरवर जे देशव्यापी मोर्चा निघणार आहे, त्याचाच एक भाग म्हणून नांदेडच्या ITI चौक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाजवळ आम्ही नांदेडच्या वेगवेगळ्या राजकीय संघटना, सामाजिक संघटना, ज्या शेतकरी संघटना असतील, कामगार संघटना असतील, विद्यार्थी युवक संघटना असतील, या सगळ्यांना आवाहन करतोय 20 तारखेला आपण महात्मा फुले चौक येथे सकाळी 9 वाजता बैठक सत्याग्रहामध्ये सामील व्हा, या देशाचं भविष्य वाचवा, या देशाला वाचवा, संविधान वाचवा असं आवाहन करतो आहे आणि थांबतो आहे।